जय जय रघुवीर समर्थ। आजच्या या भागामध्ये या कथेमध्ये 7 राजकन्यांची ही कथा आहे। एक बघा, राजाला 7 राजकन्या असतात। या कथेमध्ये बघा, माणसाच्या जीवनामध्ये किती जरी संकट आलं, कितीतरी जादूटोणा झाला, तरीही शेवट माणसाचे प्रयत्न असतात ना। बघा, आपल्या कुटुंबामध्ये एक ना एक असा कोणीतरी बघा चांगला पुरुष निर्माण होतो त्या संकटांवर मात करण्यासाठी। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग आले ना, तरी घाबरू नका, घाबरून जाऊ नका। तुमच्यावर कितीही जरी जादूटोणे कोणी केलं, तरीही त्याला बघा नतमस्तक होऊ नका। या ब्रह्मांडामध्ये अशी शक्ती आहे ना, कुणी ना कुणी आपल्या साथीला नक्कीच येत असतं। जोपर्यंत या परमेश्वरावर तुमची श्रद्धा विश्वास आहे ना, तोपर्यंत घाबरण्याचं काहीही कारण नाही। बघा, ही सुंदर ही कथा मला वाचताना खूप आनंद वाटला आणि छान कथा आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल। बघा, तिचं ग्रहण करा। एक होता राजा आणि त्याला 7 जणी मुली होत्या। देखण्या व गुणी सुंदर होत्या, पण त्यातल्या त्यात बाळना नावाची सर्वात धाकटी राजकन्या होती। ती सर्वात रूपवान होती आणि चतुर सुद्धा होती। या मुली अगदी लहान असतानाच त्यांची आई वारली होती। मुली पोरक्या झाल्या। राज दरबारामध्ये प्रधानाशी कामकाजाच्या गोष्टी करीत असला की राजकन्यांनी आळीपाळीने स्वयंपाक करावा। याच वेळी प्रधानही वारला। मागे त्यांची बायको व एक मुलगी तेवढी राहिली। दररोज त्या राजकन्या स्वयंपाकात गुंतलेल्या असल्या की प्रधानांची विधवा बायको मुलीला घेऊन तिथे जाई आणि या मुलींपाशी थोडासा विस्तव मागे। त्यावेळी बाळना बहिणींना म्हणे, अगं तिला नका विस्तव देऊ, ती लबाड आहे, तिला आपल्या घरीच विस्तव नाही पेटवता येत का? मग साऱ्या बहिणी तिला म्हणायच्या, तुझ्या आपलं काहीही तरीच हो बोलणं। बघा, ही बिचारी दुःखी विधवा येऊन जाऊन थोडासा विस्तव मागत असे। कुठे बघा, शेजाऱ्यांशी कशाला भांडायचं? आणि मग त्या मुली आस्थेने प्रधानाच्या बायकोची विचारपूस करत आणि फुललेले निखारे तिला देत। असं काही दिवस गेले। पुढं काय झालं, कुणाचं लक्ष नाही असं पाहून ती बाई शिजल्या भातात राख माती टाकायची आणि चालू लागायची। मुली राजाच्या फार लाडक्या, इतक्या की बायको मेल्यावर स्वयंपाक देखील तोच स्वतः करायचा। कचेरीचे काम आले म्हणजेच मात्र त्याचा नाईलाज व्हायचा। स्वयंपाकाला त्याने मुद्दामच कुणी ठेवले नाही, न जाणो कुणी शत्रूने विष घातले तर। पण इतकी काळजी घेऊनही मुली रांधीत त्यावेळी नेमकी राख माती भातात बघा पडलेली पाहून त्यांना संताप होई। पण मुली मुद्दाम का करतील असं त्याच्या मनात येई आणि ते अन्न तो कसे बसे खाऊन जाई बघा। पण असं किती दिवस चालणार होतं? मुलींना विचारलं तर त्यांनाही समजायचं नाही। बाळना समजून होती, पण तीही बोलली नाही। एक दिवस राजाने लपून राहून स्वतः या गोष्टींचा तलाश करायचं ठरवलं। ठरल्यावेळी प्रधानाची बायको आली आणि राख भातावरणात टाकून परतू लागली। तोच राजाने तिला पकडलं, तुला चांगली शिक्षा केली पाहिजे। तो रागाने म्हणाला, मी काय करू? तुमचे लक्ष माझ्याकडे जावं म्हणूनच मी असं केलं। तुम्ही हाताने स्वयंपाक करता, ते मला पाहवत नाही, मग काय करायचं? प्रधानाची बायको इतक्या आर्जवाने हे बोलली की राजाचा राग कुठे गेला। उलट त्याने तिच्याशी लग्नच लावलं। ती आणि तिची मुलगी आता त्याच्या घरी येऊन राहिल्या।
ही नवीन राणी पहिल्या 7 मुलींचा द्वेष करी. काहीतरी करून या मुलींना हुसकावून लावावं, म्हणजेच आपली मुलगी साऱ्या दौलतीची मालकीण होईल, असा विचार रात्रंदिवस तिच्या डोक्यात घोळे. बघा, पूर्वी या मुली आपल्याशी ममतेने वागल्या, ते ती साप विसरून गेली आणि त्यांना छळायच्या युक्त्या शोधू लागली. त्यांना खायला कोरभर कोरडी भाकर आणि नुसता पाण्याचा घोट मिळे. नेसायला वस्त्रेही आता फाटकी तुटकीच असत. बिचाऱ्या राजकन्या पूर्वी खाऊन पिऊन तृप्त होत्या, पण अंगा खांद्यावर दागिने असायचे, उंची कपडे त्या न्यायच्या. बघा, पण आता सारं बदललं होतं. मुली दुःखी झाल्या होत्या. दुःखाला मोकळी वाट करून द्यायला एकच ठिकाण राहिलं त्यांना. त्यांच्या आईची समाधी होती. त्या समाधीजवळ बसून मुली शोक करत त्या रडत रडत म्हणायच्या, आई, तुझ्या मुली खंगलेल्या रोडलेल्या तुला पाहवतात का ग? ही दुष्ट सावत्र आई आम्हाला भुकेले ठेवते. एकदा त्या अशा रडत बसल्या असताना एक बघा, महालुंगाचे झाड त्या समाधीतून वर आले. सुंदर रसाळ फळांनी भरलेले. मुलींना आनंद झाला. ती फळे त्यांनी मनमुराद खाल्ली, तरी झाडावरच्या फळांना जराही तोटा आला नाही. मुली आनंद झाल्या. आपल्या आईने दिलेला हा फळांचा प्रसाद रोज रोज त्या मिटक्या मारीत खाऊ लागल्या. तृप्त होऊ लागल्या. सारी दुःखे विसरल्या. फिरून गुटगुटीत झाल्या. बघा, नाचू गाऊ लागल्या. तेव्हा राणी आपल्या लेकीला काय म्हणाली, हल्ली पाहावे तर या पोरींना भूकच नसते. तोंड लावत नाहीत अन्नाला आणि दिसतात कशा भरदार. तुझ्याहून सुरेख बघ तरी काय खातात ते. दुसऱ्या दिवशी राजकन्या समाधीकडे गेली. त्यावेळी प्रधानाची मुलगी हळूच त्यांच्या पाठोपाठ गेली. त्या फळे खातायत असे तिने पाहिले. इतक्यात बालनेने तिला विचारलं आणि ती बहिणींना म्हणाली, पाहिलेत का ती मुलगी आपल्यावर पाळणं ठेवत आहे. आपण तिला हाकलून तरी देऊ, नाहीतर महालुंगे लपवून ठेवूया. ती आपल्या आईला सांगेल आणि मग फिरून ये रे माझ्या मागल्या. बाळना अशी निष्ठुर नको. आपल्या एवढी ती पोरं, ती काय चहाडी करणार, येईना विचारी. बघा, आपण तिला बोलावू आणि तिलाही फळे देऊ. बघा, बहिणी म्हणाल्या. प्रधानाच्या मुलीला बोलावून आग्रह करून करून त्या दयाळू राजकन्यांनी तिला फळे खाऊ घातली. अशी अमृत फळे तिने कधी चाखलीच नव्हती. ती घरी परतली आणि आपल्या आईला म्हणाली, आई, तू दिलेले घाणेरडे जेवण त्या मुली उगीच का टाकतात? त्यांच्या आईच्या समाधीजवळ कसं छान झाड आहे, गोड गोड महालुंगाची भरलेले. आज मी एक खाल्लं तर मलाही जेवावंसं वाटत नाही. हे ऐकून त्या दुष्ट राणीनं काय केलं, डोकं दुखतं म्हणून ती कणत कुतत बसली. राजाने विचारले तेव्हा म्हणाली की तुमच्या पहिल्या बायकोच्या समाधीजवळ महालुंगाचे झाड आहे, ते तोडून त्यांच्या मुलांच्या पानांचा काढा मला दिलात तर माझ्या दुखण्याचा उतार पडेल, नाहीतर मी मरणार. राजा घाबरला. ताबडतोब ते सुंदर झाड तोडून त्याचा काढा करून राणीला दिला. राणी खडखडीत बरी झाली. दुसऱ्या दिवशी आपले ते झाड गेलेले पाहून राजकन्या दुःखी झाल्या आणि समाधीजवळ बसून रडू लागल्या. पण तेवढ्यात काय झालं, त्या समाधीजवळ एक छोटे तळे होते. त्या तळ्यावर साईसारखा दाट पांढरा पापुद्रा धरला. राजकन्यांना मोठे नवळ वाटलं. खाऊन पाहतात तर ती साय रोटी किती गोड होती. रोज रोज यायच्या आणि पोटभर ती साय रोटी खायच्या. तळ्याचे चवदार पाणी मनमुराद प्यायच्या आणि घरी जायच्या. आता त्यांचं रूप पूर्वीपेक्षाही खुल्लं होतं. हे पाहून राणीला फिरून संशयाने घेरलं. ती मुलीला म्हणाली, महालुंगाचं झाड तोडलं, पण या मुलींनी कांती तुझ्यापेक्षा छान झाली आहे.
हे कसं होतं मला तर कळतच नाही. काढ जरा याचा तपास. मुलीने फिरवून पाळण ठेवली बघा. बालनाचे ते लक्षात आलं. ती बहिणींना म्हणाली, आज तरी तिला इथे खायला बोलवू नका, तिच्या समोर पण खाऊ पण नका. पण बहिणींनी ते मानलं नाही. त्यांनी मागच्याप्रमाणेच तिला बोलवलं आणि साय रोटी तिला दिली. प्रधानाच्या मुलीने मिटक्या मारत ती खाल्ली आणि घरी जाऊन चहाडी केली. राणी फिरून जळ फळू लागली. तिने माणसे पाठवून मृत राणीची समाधी उद्ध्वस्त केली. तिच्या दगड मातीने तिला तळे भरवून काढले, अगदी बुजवून टाकले. पण इतकेही करून तिचे समाधान झाले नाही. आजाराचे तिने सोंग केले आणि ती राजाला म्हणाली, मी बरी व्हावी असं वाटत असेल ना तर तुमच्या त्या 7 मुलींचे रक्त माझ्या कपाळाला लावा, माझ्या हातापायांना चोळा, तर मी बरी होईल. नाहीतर. हे ऐकून राजाला दुःख झालं. पण दिलेला शब्द मोडायचा नाही हे त्याचे ब्रीद होतं. तेव्हा तो आपल्या मुलींकडे गेला. मुली बिचाऱ्या आईच्या भग्न समाधीजवळ बसून रडत होत्या. राजाला दया आली. चला मुलींनो, आज जंगलात फिरायला जाऊ, मज्जा करू, तो म्हणाला. जंगलात त्याने विस्तव पेटवला, भात भाजी शिजवली, मुलींना प्रेमाने जेवू घातले. जणू वनभोजनच झाले. बघा, मुली जेवल्या, शांत झोपल्या. त्यांचे ते निष्पाप चेहरे पाहून राजा गैवरला. मारण्यापेक्षा यांना इथंच सोडलेलं काय वाईट, असं म्हणून तो वाड्यात परतला. वाटेत एक हरिण मारून त्याचे रक्त त्याने राणीच्या डोक्याला हातापायांना चोळलं. राणी खुश झाली, हसू लागली. राजानेही समाधानाचा सुस्कार टाकला. इकडे त्या 7 राजकन्या जाग्या झाल्या आणि पाहतात तो काय, राजा केव्हाच निघून गेला होता. त्या घनघोर जंगलात त्या अगदी एकट्या होत्या. बाबा बाबा म्हणून शक्य तेवढ्या मोठ्याने बापाला हाका मारू लागल्या. पण उत्तर द्यायला होतं कोण? राजा तर केव्हाच घरी पोचला होता. मुलींचे आवाज अगदी मेघगर्जना एवढे मोठे झाले असते तरीही त्यांच्या हाका इतक्या अंतरावर त्याला ऐकू कशा जाणार. पण नवळ असं की एका राजाचे 7 मुलगे याच वेळी जंगलात शिकारीसाठी आलेले होते. सर्वात धाकटा राजपुत्र म्हणाला, थांबा, मला कुणीतरी हाका मारतं आहे. बघा, मग त्या आवाजाचा कानोसा घेत घेत बघा ते 7 भाऊ चालू लागले. राजपुत्र घोड्यावर बसून या 7 राजकन्या होत्या तिथे येऊन थबकले. त्या रूपवान मुली पाहून त्यांना मोठे नवल वाटलं. पण त्याहून अधिक नवळ त्यांची विचित्र कथा ऐकून वाटलं. त्यांनी त्या मुलींशी लग्न करायचं ठरवलं. मोठ्या राजपुत्राची सर्वात मोठी धाकटीशी 7वा राजपुत्र सर्वात देखणा बालना त्याची राणी झाली. 7 दिवस त्यांच्या राज्यात लग्नाचा सोहळा गाजला. या 7 राजपुत्रांना त्यांच्यासारख्या सुंदर व गुणी राण्या मिळालेल्या पाहून प्रजेला फार आनंद वाटला. पुढे 1 वर्षाने बालनाला एक छानसा मुलगा झाला. त्याचे चुलते त्याचे फार लाड करत. मावशाही त्याला कुठे कुठे नको असे करायच्या. पाहणाऱ्याला बघा जणू वाटे या मुलाला 7 बाप व 7 आया आहेत. बाकी कुणाला मूल नव्हतं. साऱ्यांची माया या मुलावरच एकवटावी, यात नवल तरी काय. बघा, असं काही दिवस गेले. एकदा बालनाचा नवरा रानात शिकारीला म्हणून गेला. तो काही परत आलाच नाही. पुष्कळ शोध केला. दिवसामागून दिवस गेले पण पत्ता लागला नाही. मग त्याचा शोध करायला त्याचे 6 भाऊ गेले. तेही गेले ते गेलेच. घरातले सारे पुरुष असे नाहीसे झालेले पाहून त्या राजकन्या फार दुःखी झाल्या. आपल्या नवऱ्यांना कुणीतरी मारून टाकलं आहे असंच त्यांना वाटलं. काही महिने गेले. बालनावरच्या मजल्यावर मुलाला पाळण्यात घालून झोपवीत होती.
बहिणी खाली स्वयंपाकघरात काम करत होत्या. एवढ्यात वाड्याच्या दाराशी काळे कपडे घातलेला एक गोसावी आला. नोकर म्हणाले, घरात पुरुष माणूस कुणी नाही. आम्हाला वाटतं की राजपुत्र मेले आहेत का? त्यांच्या विधवांकडे जाऊन तुम्ही भिक्षा मागणं बरं दिसणार नाही. मी काय इतरांसारखा आहे? देवाचा माणूस मी, असं म्हणून नोकरांना हाताने दूर लोटून गोसावी थेट बालनाच्या खोलीकडे गेला. नोकरांना काय माहीत की हा गोसावी नसून पंचकीण नावाचा दुष्ट जादूगर आहे. म्हणून बघा, दालनामागे दाळण ओलांडीत पंचकीण बालनेच्या महालात आला. बालना बाळाला निजवण्यासाठी मंजूळ गाणे म्हणत होती. तिचे रूप इतकं सुंदर होतं ना की पंचकीण तिच्याकडे पाहत म्हणाला, बाळना, या जगात किती सुंदर वस्तू आणि माणसे पाहिली आहेत, पण तुझ्यासारखी सुंदर तूच आहेस. चल माझ्याबरोबर, माझी राणी हो. पण बालना म्हणाली, माझे पती जिवंत आहेत. जिवंत आहेस वाटत नाही, पण माझा बाळ अजून लहान आहे. त्याला मोठं करायचं आहे. तो मोठा झाला की आपल्या वडिलांची बातमी काढवून आणेल. त्याला सोडून मी तुमच्याशी लग्न कसे करणार? हे शब्द ऐकून पंचकीणला फार राग आला. तू येत नाहीस, कशी येत नाहीस तेच पाहतो, असं म्हणून त्याने मंत्रून तिला कुत्री केली. बघा, ओढीत ओढीत तिला घेऊन तो वाड्याबाहेर पडला. ती सुंदर कुत्री पाहून नोकर म्हणाले, ही कुत्री कुठून आली? राजकन्याने मला दिली. हे ऐकल्यावर त्या मूर्ख नोकरांनी आणखी काही विचारलं पुसलं नाही. त्याला जाऊन दिलं. काही वेळाने मूल बघा ढसाढसा रडू लागलं. ते ऐकून त्याच्या मावशा घाईघाईने वर गेल्या. पाहतात तर मूल पाळण्यात एकटंच पडलेलं. बालना कुठे दिसेना, शोधून सापडेना, हाका मारून बघा येईना. शेवटी कळले की बिचाऱ्या बालनाला पंचकीणने कुत्री करून धरून नेले. म्हणून पण त्या बिचाऱ्या बायका काय करतात, पंचकीणचा आणि कुत्रीचा करायचा तेवढा तपास केला, पण काही पत्ता लागला नाही. आपली बहीण आता असली आपल्याला भेटले असा विचार मनात येऊन त्या राजकन्या अगदी उदास झाल्या. आपले नवरे गेले, बालना गेली, त्यांना भेटायची आशाच नको. राहता राहिला त्यांचा लाडका बाळ. त्या राजकन्या त्याला आता अगदी जीवापाड जपू लागल्या होत्या. बघा, होता होता बालनाचा मुलगा 14-15 वर्षाचा झाला. आता तो मोठा झाला असं पाहून मावशांनी त्याच्या चुलत्यांनी बापाची आणि आईची हकीकत त्याला सांगितली. तो इतिहास ऐकून राजपुत्राच्या मनाने घेतले की आपण या साऱ्यांचा शोध लावून पंचकीणला शासन करायचं. एक दिवस तो मावशांना म्हणाला, मी जातो पंचकीणचा शोध करायला. कशा जातोस बाबा, कशाला जातोस बाबा? आमचे नवरे गेले, बहीण गेली, मेहुणा गेला. तुझ्यावर आमची सारी आशा आहे. तूही गेलास तर आम्ही कुणाकडे पाहावं? तुम्ही घाबरू नका, मी लवकर परत येईल. बाबांचा, आईचा आणि काकांचा पत्ता लावील, त्यांना घेऊनच येईल. त्याचा हा निश्चय पाहून त्या बायकांनी त्याला निरोप दिला. त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन राजपुत्र निघाला. देशामागे देश हिंडत होता. महिने लोटले, पण त्याच्या शोधाला काही यश आले नाही. शेवटी शेकडो कोसांचे अंतर त्याने तुडवले. दमला भागला, निराश झाला. आता जावे परत असेही त्याला वाटू लागलं. पण इतक्यात एक प्रचंड राजवाडा त्याला दिसला. त्या वाड्याला एक उंच मनोरा होता. वाड्याला लागून बाग व बागेत माळ्याचे बघा घर होते. राजपुत्र इकडे तिकडे पाहत होता. इतक्यात माळिनीची नजर त्याच्यावर पडली. कोण रे बाळा तू? इकडे कशाला मरायला आला आहेस? तिने विचारलं. मी एक राजपुत्र आहे. माझे चुलते आणि बाप यांच्या शोधात मी आहे. एका जादूगराने माझ्या आईला मंत्रून भारून पळवून नेली. अरे बाबा, हा देश आणि हा वाडा एका फार मातब्बर जादूगाराचा आहे.
तो करील ती पूर्व, त्याला जरा दुखवा. केलेच तर त्यांना तुम्हाला दगड आणि झाड, आसपासचे हे सारे धोंडे, एका कालची माणसं होती, ही सारी झाडेच तशी. एकदा एक राजपुत्र इथे आला. त्याला आणि त्याच्या 6 भावांना त्याने दगड करून सोडलं. पण एवढेच काही ही कथा नाही. त्याच्याहून दुर्दैवी अशी एक राजकन्या 12 वर्ष वरच्या मनोऱ्यात कोंडून पडली आहे. ती जादूगराचा द्वेष करते, त्याच्याशी लग्न लावित नाही, म्हणून तिला ही शिक्षा. बरं, हीच माझी आई असली पाहिजे, राजपुत्र म्हणाला. त्याने त्या दयाळू माळिनीला आपली सारी हकीकत सांगितली आणि म्हणाला, मावशी मला मदत करा. करीन रे बाळा, जरूर करील. पण माळ्यांच्या बायकोने काय केलं, त्या राजपुत्राला साडी चोळी नेसवून मुलीचं रूप दिलं. पंचकीण बागेत फिरताना त्याने या मुलीला पाहिलं. तू कोण, त्याने विचारलं. मी माळ्याची मुलगी. असं मोठी सुंदर आहेस तू. आता असं कर, उद्यापासून फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन मनोऱ्यातल्या सुंदर राणीला नेऊन देत जा. अगदी सकाळीच बरं का. ठीक आहे महाराज. राजपुत्राला आता इतका सुंदर आनंद झाला, बघा सांगता सोय नाही. धावत जाऊन त्याने माळिनीला सारी हकीकत सांगितली. माळिनीला बरं वाटलं. असली तुझी ती आई तर माय लेकरांची भेट होईल. बघा, बाळनाला लग्नात तिच्या नवऱ्याने एक सोन्याची अंगठी दिली होती. तिच्यावर तिचे नाव कोरलेले होते. बाळनाने ती अंगठी सहज बाळाच्या हातात घातली होती. अजून तीच अंगठी राजपुत्राच्या हातात होती. माळ्याची बायको म्हणाली, ती अंगठी एका तुऱ्याला बांध, म्हणजेच तिला ओळख पटेल. पण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. मुलगा जाई त्यावेळी पंचकीण किंवा कुणीतरी दासी बाळनाजवळ बसलेली असायची. मुलगा जाई व तुरा देऊन येई. एकदा मात्र असं झालं की जवळ कुणीच नव्हतं. राजपुत्राने अंगठी एका छोट्या तुऱ्याला बांधून तो तुरा बाळनाच्या पायापाशी पडेल असा फेकला. अंगठीचा आवाज आला. बाळनाने दचकून पाहिलं. अंगठी पाहून ती विस्मित झाली. उचलून घेते तो ती तिचीच जुनी अंगठी, अनेक प्रिय आठवणींनी भरलेली अंगठी. श्रीवेशधारी राजपुत्र हसू लागला. त्याने हलकेच दबकत आईच्या कानात आपली हकीकत सांगितली. अंगठीची खूण पटल्याने बाळनालाही संशय राहिला नाही. आई, मी जीव धोक्यात घालीन, पण तुला सोडवीनच म्हणजे सोडवीनच. आता मी काय करू ते तूच शिकव बाबा मला. 12 वर्ष अशी कोंडून पडले आहे. बाहेर पडेल असं काही वाटत नाही. तूच दाखव मार्ग, पण जीव मात्र धोक्यात घालू नको. हो आपला, त्या परीस आहे तेच जिणे बरे आहे. तू मुलीचं चिंता करू नकोस आई. पहिल्याने जादूगराची शक्ती कुठवर पोचते त्याचा शोध घे, तरच मला बाबांना आणि काकांना सोडवता येईल. इतकी वर्ष तू त्याच्याशी रागात बोललीस, आता गोड बोल. म्हण की करते तुझ्याशी लग्न, आणि मग तो मरायचा की नाही, कशाने मरायचा, साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून काढवून घे. ठीक ठीक, करते तसंच करते. बघा, बाळनाने तसंच वागायचा निश्चय केला. तिचा चेहरा हसला. बघा, पंचकीण आल्यावरती म्हणाली, मी तुमच्याशी लग्न करायचं ठरवलं आहे. पंचकीणला आनंद झाला. आता लग्न अगदी लवकर झाले पाहिजे, पण थोडं दिवस जाऊ द्यात. 12 वर्ष झाली, पण तुमची नुसती ओळखसुद्धा नाही झाली. जरा बोलू बसू, मग लग्न करू. मग गप्पा मारता मारता ती म्हणाली, खरंच का तुम्ही अमर आहात? तुम्हाला मरण कधी यायचंच नाही का? इतर माणसांना वेदना होतात, तशाच तुम्हाला कधी व्हायच्याच नाहीत का? असे मंत्र सामर्थ्य तुमच्याजवळ खरंच आहे का? काय विचारतेस हे? काय म्हणजे काय? आता ती तुमची बायको होणार, आणि समजा मेली येऊ नये ती वेळ आली तर मला समजायला नको? संकट बघा कधी येईल, काहीतरी मार्ग मी काढीन. ऐका तर मग,
मी इतर माणसासारखा नाही, हे अगदी खरं. इथून शेकडो कोस, हजारो कोस दूर एक ओसाड देश आहे. त्याच्या मध्यभागी एक घनदाट जंगल आहे. त्या रानाच्या मध्यभागी एक ताडाच्या झाडाचे बन आहे. या वर्तुळाकार बनाच्या आत मोकळी जागा आहे. त्या जागेत 6 मातीच्या घागरी पाण्याने भरलेल्या एकावर एक रचून ठेवलेल्या आहेत. 6व्या घागरीच्या खाली तळाला एक पिंजरा आहे. त्या पिंजऱ्यात एक पोपट आहे. त्या पोपटात माझा जीव आहे. तो मेला तर मी मरेल, पण तसं व्हायचं नाही. कारण एक तर त्या देशात कोणी जाणेच शक्य नाही. शिवाय ताडवनात राक्षसांचा जागता पहारा असतो. नेहमी कुणी तिथे गेला तर तो राक्षस ताबडतोब त्याचे तुकडे करतात. कित्येक आले आणि मेले. बघा, बरे झाले बाई, आता मला बरं वाटलं. काळजी दूर झाली. बाळना म्हणाली. सकाळी मुलगा फुले घेऊन आला तेव्हा तिने ही सारी हकीकत त्याला सांगितली. कसेही करून तो पोपट मिळवला पाहिजे. मी जातो आणायला. नको रे बाळा, तो राक्षस तुझे तुकडे करतील. पण आई, तो पोपट मिळाल्याशिवाय तुझी आणि बाबांची, काकांची सुटकाच व्हायची नाही मुली. ते काही नाही, तू अगदी चिंता करू नको. सारे काही ठीक होईल. पण तोवर तू पंचकिणीशी लग्न करायचं. मात्र काहीतरी बतावणी करून लांबणीवर टाक. मी परत आलो म्हणजेच त्याला लग्नाच्या टाळाटाळीचा अर्थ समजेल. तू तर अगदी हट्टाळाच पेटलास. जा तर, पण जपून वाग. बाळनाने डोळ्यातले पाणी टिपत म्हटलं. आईचा आशीर्वाद घेऊन राजपुत्र निघाला. शेकडो कोस राजपुत्र चालला. कितीक दऱ्या खोऱ्या त्याने तुडवल्या. नद्या ओलांडल्या, डोंगर पालथे घातले. शेवटी एक घनघोर जंगल त्याला लागलं. अगदी दमून तो एका झाडाखाली बसला. त्याला डुलकी आली, पण थोड्याच वेळात कसलीही सळसळ झाली आणि त्याला जाग आली. पाहत होतो, ज्या झाडाच्या बुंध्याशी तो टेकला होता त्याच झाडावर गरुड पक्ष्यांनी एक घरटं केलं होतं. त्या घरट्यातल्या पिल्लांना खाण्यासाठी एक सर्प त्यात शिरत होता. पिले ओरडत होती. त्याचे आईबाप दूर गेले होते. राजपुत्राला त्या पिलांची दया आली. लागलीच तलवार उपसून त्याने त्या सापावर घाव घातला आणि त्याचे तुकडे केले. त्याच वेळी ती गरुडीन पिल्लांसाठी चारा घेऊन टेपली. आपल्या पोरांना नेहमी खाणारा आपला शत्रू आज तडफडून मरताना पाहून तिला फार आनंद झाला आणि ती राजपुत्राला म्हणाली, मुला, कितीतरी वर्ष हा दुष्ट साप आमची मुलं लेकरं खाऊन फस्त करीत होता. झाली तेवढी आणि पिल्ले खाल्ली. आज तू आलास आणि माझ्या या 2 पिल्लांना जीवदान दिलंस. तुझे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. जेव्हा तुझ्यावर संकट येईल ना, तेव्हा आम्हाला बोलव. आम्ही नेहमी तुझ्या उपयोगी पडू. आजपासून आम्ही तुझे चाकर झालो. गरुडही तिथे तोपर्यंत पोचलाच होता. राजपुत्राला फार आनंद झाला. आपली हकीकत सांगून त्याने पंचकिणीचे सांगितलेले पोपटाचे ठिकाण कुठे आहे म्हणून त्यांना विचारलं. बस आमच्या मुलांच्या पाठीवर, गरुड आणि गरुडीन म्हणाली. त्या दोघांनी आपले पंख जोडले आणि त्यांच्यावर मांडी घालून राजपुत्रा आरामात बसला. गरुड उंच उडाले. रात्रंदिवस ते सारखे उडतच होते. शेवटी दूर दूर एका जंगलामध्ये ते ताडवण लागले. ताडाच्या झाडाच्या मध्यभागी ती मडकी होती. त्यांच्या खाली तो पोपटाचा पिंजरा होता. होते हजारो भयंकर राक्षसांचा पहारा. पण आता मध्यान्ह झाली होती. कडक उन्हामुळे पेंग येऊन राक्षसी डोळक्या खात होत्या. तरीही त्यांच्यामधून वाट काढून त्या जागेवर जाऊन पिंजरा उचलणं सोपं काम नव्हतं. पण गरुडांनी एकदम त्या मडक्यावर झेप घेतली. राजपुत्राने टूणकन उडी मारली. ती मडकी उलथून टाकली आणि पिंजऱ्यातला पोपट त्याने आपल्या अंगरक्क्यात गुंडाळून घेतला. गरुडावर बसून तो उडतो ना उडतो, तोच राक्षस जागा झाला. पोपट गेलेला पाहून तो भयंकर आरोळ्या फोडू लागले.
पण ते बळकट वेगाने गरुड केव्हाच निघून गेले होते. वाटेत जरा कुठेही न थांबता ते थेट आपल्या घरट्याजवळ येऊन थांबले. घ्या आपली मुले ताब्यात, यांनी माझे काम फार चांगले केले. त्या गरुडांची पाठ थोपटीत त्याच्या आईबापांना राजपुत्र म्हणाला. त्या गरुडांनी राजपुत्र जाणार म्हणून वाईट तोंड केले. तेव्हा राजपुत्र म्हणाला, मी आता चालत जातो, गरज लागेल तेव्हा येईनच तुमच्याकडे. मग तो चालत चालत पंचकींच्या वाड्यापाशी आला. वाड्याच्या दारात बसून तो त्या पोपटाशी खेळू लागला. पंचकींने ते पाहिले. तो खाली आला आणि म्हणाला, मुला, हा पोपट तुला कुठे मिळाला? मला देतो. मी नाही देणार. हा पोपट माझा लाडका आहे. किती वर्ष तो माझ्याजवळ आहे. पुष्कळ वर्ष आहे नाही. हा तुझ्याकडे बरोबर आहे. तुला त्याची माया लागली ती, पण मी तो विकत घेतला आहे. बोल, किती रुपये हवेत? मोहरा हव्यात, हिरे हवेत. मला पोपट विकायचा नाही. काय वाटेल ते माग. घर दार बाग दास दासी, पण हा पोपट मला दे. खरंच अगदी खरं मागीन ते देशील? हो, मग मागे जे 7 राजपुत्र तू दगड आणि झाडे करून ठेवले होतेस त्यांना परत माणसे कर. बघा, तो म्हणाला, करतो. असं म्हणून जादूगराने आपली कांडी हवेत फिरवली. त्याचबरोबर राजपुत्राचे चुलते व बाप जिवंत होऊन समोर उभे राहिले. दे आता पोपट. अजून नाही महाराज. इथे ज्यांना ज्यांना तुम्ही असे दगड गोटे झाडे झुडपे करून ठेवले होते त्या साऱ्यांना परत उठवा. फिरून पंचकींने कांडी फिरवली. सारी बाग गजबजली. सरदार, शिपाई, दरबारी, मानकरी, घोडेस्वार यांनी ती जागा भरवून गेली. सेनाच्या सेना खड्या उभ्या राहिल्या. आता तरी तो पोपट दे. पंचकीन कळवळून म्हणाला, पण राजपुत्राने पोपट तर त्याला दिला नाहीच. उलट हसत हसत पोपटाचा एक पंख त्याने तोडून टाकला. त्याचबरोबर पंचकीने भयंकर किंकाळी फोडली. त्याचा उजवा हात तुटून जमिनीवर पडला. राजपुत्राने दुसरा पंख तोडला तसा पंचकींचा दुसरा हात गळून पडला. पंचकींने गुडघे टेकले. रडत रडत राजपुत्राच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, माझा पोपट मला दे. पण राजपुत्राने त्याला न जुमानता पोपटाचा एक पाय तोडला. पंचकींचा पायही त्याचबरोबर तुटला. मग दुसरा पायही मागोमाग तुटलाच. आता पंचकींने केवळ धड आणि डोके शिल्लक होते. डोळे गरगर फिरवीत तो म्हणत होता, माझा पोपट दे. तेवढ्यात राजपुत्राने पोपटाची मान पिरगळून त्याला पंचकींच्या अंगावर भिरकावले. पंचकींने एक भयंकर आरोळी फोडली. त्याची ही मान पिरगाळली जाऊन तो मेला देखील. हा भयंकर देखावा पाहून जमलेल्या माणसांना क्षणभर कसे तरी झाले. तरी आपल्या जीवनाची राख रांगोळी करणारा तो दुष्ट पंचकीण मेल्यावर त्याच्या आनंदाचा पारावारा राहिला नाही. साऱ्यांची राजपुत्राचा जय जयकार केला. बाळना त्या मनोऱ्यातून खाली आली. पतीला भेटली, मुलांना भेटली. आपल्या चुलत्यांना आणि आईबापांना घेऊन विजयी राजपुत्र घरी जाण्यास निघाला. माळिनीला खूप मोठे बक्षीस त्याने दिले. बाळनाच्या 6 बहिणींना त्यांचे नवरे परत मिळाले आणि सर्व कुटुंब आनंद झाले. या कथेचा तात्पर्य काय? की माणसाच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तरीही घाबरू नका. नित्य नेमाने देवावर श्रद्धा ठेवा. एक ना एक दिवस आपल्या प्रत्येक संकटाचं मूळ कारण आपल्याला सापडेल आणि त्याच्यावर आपला विजय नक्कीच होईल. म्हणून परमेश्वराची सेवा करा, दान धर्म करा. परमेश्वर तुमच्या सोबतच आहे. जय जय रघुवीर समर्थ.